विजयी तलवार उगारणं. दीप प्रज्वलन म्हणजे आशेच्या शुष्क मनात उजेडाचा पहिला अंकुर फुलवणं. दीप प्रज्वलन म्हणजे संस्कृतीच्या ज्योतीतून पावन मार्गदर्शनाची वाट उजळवणं. दीप प्रज्वलन म्हणजे कर्तव्य सत्य आणि ते ज्यांना दिलेली मौन वंदना. दीप प्रज्वलन म्हणजे नव्या प्रारंभाची, नव्या पर्वाची शुभ सूचक घंटा. दीप प्रज्वलन म्हणजे मानवी अंतःकरणातील सद्भावना आणि सृजनशीलतेने केलेली आहुती. दीप प्रज्वलन म्हणजे शौर्य, श्रद्धा आणि शांतीच्या त्रिवेणीला साखर केलेलं अर्पण. दीप प्रज्वलन म्हणजे परंपरेच्या पवित्र दालनात उलगडणारी प्रकाशाची वेल. दीप प्रज्वलन म्हणजे प्रयत्नांच्या मार्गावर उमटणारी उजेडाची शोध चिन्हे. दीप प्रज्वलन म्हणजे अशक्य शक्यतांच्या अमर्याद आकाशात उभे राहणारी पहिली किरण रेषा. आणि म्हणूनच या अनन्य साधारण दीपात प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी संपन्न होतंय. आदरणीय पतसंस्थेचे माजी चेअरमन यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. याच पद्धतीनं सन्मान्य लाखराज साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कुचांब गावचं गावद्रवण यांच्या प्रतिमेचं पूजन होतंय. यानंतर शिवप्रतिमेचं पूजन होईल. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अत्याचाराच्या अंधारातील स्वातंत्र्याची धडधडणारी ज्योत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रमाच्या रणधुमाळीत उभा राहिलेला धर्मसिंह. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अन्यायाच्या किल्ल्याला भेदणारी न्यायाची उजेडी कड. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दुर्बलांच्या डोळ्याचा विश्वास आणि शत्रूच्या छातीचा धडका. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाचं प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अज्ञानाच्या अंधारावर चालणारी प्रबोधनाची प्रखर मशाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सामाजिक असमतेच्या किल्ल्यावर आढळणारी न्यायाची मुद्रमूठ यांच्याही चरणी. त्याचप्रमाणे येथील जे कर्मचारी वर्ग आहे ते खरोखर चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. अशा प्रकारे जर संस्थेने हे केलं तर याच्यापेक्षा आपली भरभराट होईल असं मला वाटतं. नमस्कार, माझं नाव गंगाधर केशव पंडित. मी चिखली सारख्या छोट्या गावामध्ये माझा रेशनिंग दुकान व्यवसाय आहे आणि मी रेशनिंग दुकान चालवत असताना माझा मुलगा एक छोटासा व्यवसाय करतो. पण माझ्या कुठेतरी संबंधामुळं माझ्या मुलासाठी वेळोवेळी लागणारं कर्ज त्याने पुरवण्याचा आज तो माझ्या मुलाला स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि माझ्याकडे माझी छोटी छोटी काय असेल ती गुंतवणूक त्या संस्थेमध्ये आहे. पण त्या संस्थेचे सर्व कर्मचारी, अधिकारी किंवा जे वरिष्ठ सगळे त्यांच्या संबंधामुळं मला वेळोवेळी असं त्यांचं सहकार्य चांगलं मिळालेलं आहे. आणि आज ते 100 कोटीची जी त्यांची जी इच्छा होती ते स्वप्नपूर्ती त्यांनी आज केलेली आहे. आणि त्या स्वप्नपूर्तीच्या कार्यक्रमासाठी माझ्या अगदी मनापासून शुभेच्छा. माझं नाव शांताराम धुंदकुमार. मी गेली जवळजवळ 15 वर्ष मागे ह्या संस्थेचा ठेवीदार आहे. आणि या संस्थेत आपण काम करत असताना म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर जे सगळे कर्मचारी वृंद वगैरे जे आहे ते अतिशय चांगले प्रेमानं, आदरानं, आपुलकीनं सर्वांना वागणूक देतात. या संस्थेचे जे अध्यक्ष किंवा सरचिटणीस यांचे सुद्धा संस्थेशी संबंध संस्थेचे इतर लोकांशी चांगले असल्यामुळं इथं सर्व लोकांचा ओढा या संस्थेमध्ये आहे. संस्थेला अनेक प्रकारचे पुरस्कार मिळाले हे सविस्तर मी आता काय सांगत नाही. त्याचप्रमाणे संस्थेची कर्ज वसुलीचे तंत्र जे आहे हे सर्वात सुंदर आहे. हे कर्ज वसुली आपुलकीनं, प्रेमानं त्या कस्टमरच्या सवलतीनुसार असं कर्ज वसूल ते करून घेतात. इतर संस्थांप्रमाणे धार्दपशाही किंवा काही वेगळं आपलं बोलणं असं काही कधी नसतं. त्यामुळे या संस्थेकडे सगळ्यांचा ओढा आहे. संस्थेचं कारभार अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध पद्धतीने चालल्यामुळे या संस्थेची फार मोठी घोडदौड चालली. मी या संस्थेशी संबंधित आहे आणि मी या संस्थेवर खूप प्रेम करतो. दरवर्षी मी या संस्थेसाठी एक कविता लिहितो. आताही माझ्याकडे एक कविता आहे जी मला यांना म्हणता आली नाही, मी आजारी असल्यामुळे गेलो नव्हतो. जनहिताची कल्याणाची शिव गळील माय आमुषी,
शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, सान गरीब आणि उद्योजकांची. संस्था आहे बहुअर्थाची, म्हणून अर्थ आमच्या जीवनाची. संकट झाले मिळे आमासी, सहाय्य संकट निवारण्याचे. शिवशंभूची वृत्ती जैशी, त्वरित पावे तो पतितांची. शिवबळ ही एकच ऐशी, बाकीच्यांची ऐशी तैशी. म्हणून आहे श्रद्धा खाशी, वंदन माझे शिवशंभूशी. बँको पुरस्कार, दीपस्तंभ पुरस्कार तसेच कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आज ही पतसंस्था हजारो सभासदांच्या विश्वासाचं केंद्र बनली आहे. धन्यवाद. आणि सभासदांची काही मनोगतातून आपल्या लक्षात आलं की ही पतसंस्था तळागाळापर्यंत जाऊन अतिशय उत्तम पद्धतीने कसं काम करते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या जिल्ह्यातली कार्यरत असलेली शिववैभव पतसंस्था आहे. आपण ठीक आहे, पुढील व्हिडिओ आपण पाहतोय. कोकण महाराष्ट्राचं सुरेख कोंदण. कोकणातले अनेक गिरण्याच्या जीवावर आलेली ही मंडळी कालांतराने गिरण्या बंद झाल्यावर आर्थिक मनोरंजनेत सापडू लागली. संकटांवर संकट आली की डिप्रेस होतो तो सामान्य, पण संकट आली की इम्प्रेस होऊन नव्यानं लढण्याचं बळ आणतो तो खरा असामान्य. ही गोष्ट आहे अशाच आत्मविश्वास, दृढनिश्चय आणि प्रामाणिकपणा या 3 सूत्रांवरती अढळ राहून ज्यांनी सामान्य माणसाच्या आर्थिक स्वराज्याचा वसा घेतला त्या असामान्य माणसांची, एका वेगळ्या विचारधारेची. सह्याद्रीच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशीत अलगद विसावलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातलं कुचांबे गाव. शिववैभव नावाच्या सहकार्याची गंगा इथेच उगम पावली 1998 साली. आम्ही सर्वजण कोकणातले कामधंद्यानिमित्त आम्ही मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर सर्व गावातल्या लोकांनी एक आपण छोटासा एक फंड तयार केला. तो वैभव फंडातून लोकांना आर्थिक मदत सुरुवात केली, आर्थिक मदत द्यायची. अशा पद्धतीनं लोकांची अडचणी भागत होत्या. आणि एक दिवस असा आला की जे आमचे भाऊ आहेत प्रकाश केराडे यांच्या घरामध्ये मीटिंग चालू होती की कर्ज 5 लोकांना हवं होतं, परंतु आमच्याकडे जे फंडामध्ये पैसे होते ते कमी होते. आम्ही 2 लोकांनाच 10,000ची 2 कर्ज देऊ शकलो. बाकीचे 3 जे आमचे सहकारी मित्र आहेत ते नाराज होऊन गेले, नर्वस होऊन गेले. भाऊंच्या मनाला एवढं लागलं की माझा गावातील एक माझा सहकारी ज्याने आम्हाला मार्गदर्शन करून घडवलं ते नाराज होऊन गेले. ह्याच्यावरती मात कशी करायची, आणि ह्याच्यातूनच ही संकल्पना सुचली की आपण पतसंस्था काढली तर आपण काय करू शकतो. आणि आम्ही सर्वांनी अनुमती दिली की बाबा तू पुढे वा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. गावात शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईत आलेल्या घाटकोपरच्या झोपडपट्टीत 7x10च्या खोलीत अभ्यास करून वयाच्या 26व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या प्रकाशच्या सचोटीवर सर्वांनी विश्वास टाकला. आणि गावचं कुलदैवत शिवशंभूच्या आशीर्वादाने 4 मार्च 1998 रोजी कुचांबे गावात सुरू झाली शिववैभव ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्था. 1998 सालचं धुळीने माखलेलं कुचांबे गाव.
पाण्याचं दुर्भिक्ष, मूलभूत गरजा भागवण्याची मारामार आणि अशा या गावातल्या मारुती मंदिराच्या एका कोपऱ्यातलं लाकडी टेबल, 2 खुर्च्या आणि काही फाईल्स हेच शिववैभवचं पहिलं कार्यालय. आणि या कार्यालयाचा शिपाई ते मॅनेजर सतत एक हाती सांभाळणारा सुरुवातीचा शिलेदार तुकाराम काजगे. संस्था कशी असते किंवा संस्था पतसंस्था हे नाव सुद्धा मला माहिती नव्हतं आणि त्या कंडिशनमध्ये माझ्याकडे संस्था आली. संस्थेचा ओपनिंगचा ज्यावेळेस पिरियड आला, DDR AR ऑफिसर सगळे आले होते. आमचे सगळे सातारवाडी मुंबईपासून पुण्याहून सगळे त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी मला असं एक अजून मला आठवण होते की ते साहेब बोलले होते त्यावेळेस की अशा संस्था ओपन होतात प्रत्येक गावामध्ये आणि त्या टिकत नाही. ज्यावेळेस मी कलेक्शन करायला जायचो तिथे सुद्धा मला सुद्धा लोक बोलायचे की हे टिकत नाही. मी नंतर मग इथे फोन नाही पण आरोग्यमध्ये STDचा आमचा थोडासा कॉन्टॅक्ट व्हायचा. आमच्या प्रकाश साहेबांना फोन केला तर काय करू, मी इथे घाबरलो आणि मग त्यावेळेस प्रकाश साहेबांनी मला चांगला धीर दिला. बुवा तुम्ही घाबरायचं नाही, मी तुमच्याबरोबर आहे, पण मी तुमच्याबरोबर हुताम्यात गावी येऊ शकत नाही, एवढीच माझी तुम्ही मजबुरी आहे, पण मी तुम्हाला कोणतरी पाठवतो. पुन्हा एकदा हिंमत जमवली, पुन्हा एकदा किल्ला लढवायला सुरुवात केली गेली. त्यावेळेला तुकाराम काजवे हे त्यावेळेला माझ्या संपर्कात आले आणि म्हणाले की सुनीलला पतसंस्था चालू केली आहे तर तुमच्याकडे तू मेंबर पहिला हवा. ठीक आहे म्हटलं. त्यावेळेला त्या संस्थेच्या बाबतीत कोणतीही माहिती न घेता एक प्रेम आणि विश्वास ह्या गोष्टीवरती तुकाराम काजवे ह्या माणसाला ते काम करत होते पतसंस्थेत. त्यांच्याकडे मी त्यावेळेला 5,000 रुपये फिक्स FD इन्व्हेस्टमेंट पहिली केली आणि मी खातेदार ओपन केलं. पण आता प्रकाश भाऊंना लक्षात आलेलं की शिववैभवचा पाया जर भक्कम करायचा असेल तर गावात टीम उभी करावी लागेल आणि त्यासाठी लागेल एक टीम लीडर. संतोष ठेराळे या तरुण कार्यकर्त्याच्या रूपाने त्यांना शिववैभवचं गावातलं अचूक नेतृत्व सापडलं आणि कामाने वेग घेतला. पतसंस्थेची सभासद संख्या तर हळूहळू वाढू लागली. पण लोकांचा आर्थिक स्तर उंचवायचा असेल तर पहिलं त्यांचा शैक्षणिक स्तर वाढवला पाहिजे. हा दूरदृष्टिकोन शिववैभवच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला आणि त्यांनी संकल्प केला गावातल्या शाळेचा चेहरा मोहरा बदलण्याचा. जेव्हा शिववैभव स्थापन झालं त्यावेळेस शिक्षण हा महत्त्वाचाच होता आणि अशा वेळेला गावातल्या शाळा म्हणजे आमच्याच गावाला नाही इतर शाळांना देखील अशी शिक्षणाची सोय नव्हती. म्हणून आपण जास्त पहिलं सगळ्यात सुरुवातीचं लक्ष जे आहे ते शाळेवरती केंद्रित केलं. पण या शिक्षणाच्या वाटेतही अडसर होतेच. शाळेच्या उभारणीमध्ये थोडा ग्रामपंचायतीचा अडचण होता. शाळा बांधण्याचं आम्ही ठरवलं नव्हतं. पहिल्याच दिवशी थोडंसं भांडण झालं शाळेवरून आणि मग हे भांडण झाल्यानंतर शाळा बांधायची कशी हा सगळा प्रश्न उद्भवला आणि माझ्या विरोधात काही मंडळींनी इकडे तक्रार दिल्या होत्या की हा मुंबईतला नामांकित गुंड आहे, तिथं आल्यानंतर दहशतीचं वातावरण तयार करतो. ग्रामपंचायत ताब्यात घ्यायची ठरलं आणि इलेक्शन लागलं. 6 महिन्यानंतर 7च्या 7 सीट निवडून आली. एकदा ठरवलं की ठरवलं. या निर्धाराने शिववैभवने आलेल्या प्रत्येक अडचणीवरती उपाय शोधला. आपला 1 वर्षाचा लाभांश तब्बल 11 लाख रुपये शाळेला देऊन दिले आणि हितचिंतक गावकऱ्यांच्या आणि शाळेतल्या शिक्षकांच्या सहकार्याने मुलांसाठी दृष्ट लागावी अशी देखणी आणि दिमागदार शाळा उभी केली.
कायापालटाने पतसंस्थेची पत आता वाढायला लागली. काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या सामान्य माणसाची पावलं आता विश्वासाने शिववैभवकडे ओढू लागली. का नाही वळणार? शिववैभव म्हणजे त्याच्यासाठी सावकारी पाशातून मुक्ती देणारी संजीवनी ठरली होती. ज्यांना मोठी रक्कम लागेल तर त्यांना मला सहकार नव्हता होतं ते त्यात किचकट होती. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त लोक सावकारी कर्ज काढायचे. सुरुवातीला ते ताबडतोब द्यायचे, परंतु वसुली करताना त्यांना दुप्पट 20% की 10% जे व्याज असायचं त्यांना ते परवडायचं. आमच्या पतसंस्थेमधून त्या जे काय सावकारी पाशामध्ये अडकलेले होते पण त्यांना फार गरज होती, त्यांना त्यातून आम्ही ते कर्ज देऊ त्यांना ते मुक्त केलं. बरेच लोक आमच्याकडे मिळायला लागले की शिववैभव पतसंस्था ही सावकार मुक्त करते म्हणून सावळ्यातली जी सावकारगिरी चालत होती आणि जी सर्व असोट्या सावकारगिरी चालत होती त्याच्या शिववैभवच्या तिच्या आगमनाने ती सावकारगिरी बंद झाली. पतपेढी म्हणजे फक्त पैशांचा व्यवहार हा विचार बाद ठरवत शिववैभव पतसंस्था कुचांबेतील ग्रामस्थांच्या सुखदुःखाची भागीदार झाली आणि इथेच विकासाची बीज रुजली गेली. माझे आई वडील इथे संस्थेमध्ये दोघेही काम करत असल्यामुळे त्यांना इकडे इन्कम सोर्स उपलब्ध झाला. त्यामुळे आम्हाला पुढे शिक्षण घेण्यासाठी खूप जास्त हेल्प मिळाली आणि मी या गावातून पहिली डॉक्टर झाली आहे. डेव्हलपमेंट व्हायचं असेल तर शिक्षण आणि फायनान्शियल दोन्ही आपल्याला गोष्टी ज्या लागतात त्या गावात पतसंस्थेमुळे सगळ्यांना उपलब्ध होत आहेत आणि त्यामुळे गावाची खूप जास्त डेव्हलपमेंट झाली आहे. सध्याच्या घडीला बाहेर रोजगार मिळणं खूप कठीण झालंय. आता भाऊनी पतसंस्था जेव्हापासून ओपन केले तेव्हापासून खूप लोकांना रोजगार मिळालाय. मी स्वतः सीताराम गायकर सिव्हिल इंजिनियर आहे. 3 वर्ष ज्यावेळी मी इंजिनिअरिंगची वर्ष पूर्ण केली त्यावेळी आम्हाला पैसे भरायची पण गरज नाही. माझ्या भावाने मला शिकवलं, मला विश्वास दिला की नाही तू सिव्हिल इंजिनियर होशील, परंतु त्यांना जे बॅकअप मिळालं ते बॅकअप संपूर्ण पतसंस्थेने दिलं. या पतसंस्थेने जर त्यावेळेला मला फी भरण्यासाठी पैसे दिले नसते किंवा मला लोन दिलं नसतं तर मी आज सिव्हिल झालो असतो. पतसंस्थेने शिक्षणासाठी मदत केलेले सिव्हिल इंजिनियर झालेले सीताराम गायकर आज संस्थेच्या कार्यकारी मंडळात पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. समाजातल्या माणसांचं सक्षमीकरण म्हणजे अजून तरी नक्की काय हो? आता वेळ आली होती सीमोल्लंघन करण्याची. कुचांबेच्या आसपासच्या गावांमधून सुद्धा शिववैभवच्या रूपाने समृद्धीची गंगा व्हायला हवी असा आग्रह होऊ लागला आणि बघता बघता कुचांबेतल्या मारुती मंदिराच्या एका कोपऱ्यात सुरू झालेली शिववैभव नावाची घोडदौड सावर्डे, कडवळी, मागजन, आरवली, नांदगाव, चिपळूण, कोकरे, पुणे आणि आता मुंबईमध्ये दिवा, परळ आणि घाटकोपर इतक्या मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार करून अजूनही चालूच आहे. मी या संस्थेची वार्ता गेली 25 वर्ष पाहत आहे. ती वार्ता बघून मी पण माझी गुंतवणूक चालू केली. बाकीचे पण माझे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांच्यासाठी पण मी त्यांना सांगितली संस्थेची वार्ता दाखवून म्हणजे त्यांच्यात एकाचे 15-12 शाखा झाल्या. त्यांची वार्ता बघून त्यांना पण माझ्यावर विश्वास वाटला आणि त्यांनी ते ठेवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे मला ते संचालक मंडळामध्ये इव्हेंट का होत नाही तर त्यावेळी इव्हेंट पण झालं आणि काही ठेवी पण मी आणत आहे. गुंतवणूकदारांच्या मनात एक विश्वासाचं नंदनवन खुललंय ते शिववैभवच्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांना आणि संचालकांनी त्या कर्मचाऱ्यांवर दाखवलेल्या विश्वासामुळे. इथं आमच्याकडे मॅनेजर सतीश खेराडे म्हणून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचा भाऊ डेट झाला पुण्यामध्ये. पुणे त्यांनी सोडलं, त्याला इथं कामाला ठेवलं मॅनेजर म्हणून आज त्या पोस्टिंगवरती तो काम करतो. असे बिकट परिस्थितीमध्ये आलेल्या लोकांना त्याची परिस्थिती कशी आहे हे न पाहता तो प्रामाणिक आहे की नाही, तो आर्थिक डोळाला सांभाळतो की नाही याचा अभ्यास करण्याची कुवत भाऊंच्या ह्याच्यामध्ये खूप मोठी आहे. आणि माझ्याकडे 10वी शिकलेले सुद्धा मॅनेजर आहेत ज्यांचे त्या शाखेच्या ठेवी आज 10 कोटीचे आहेत. माझं नाव ईशा गणेश भटशी. 2011 आमची पतसंस्था कडवेमध्ये नव्याने ओपनिंग झाली. तिथे मी जॉईन झाले. 10वी झालेली असताना
माझ्यासाठी सरकार क्षेत्र नवीन होतं, परंतु माझ्या संस्थेचे सेक्रेटरी आणि चेअरमन साहेब, मी 10वी शिकलेली असून सुद्धा त्यांनी जो माझ्यावर जो विश्वास ठेवला, तो विश्वास मला सार्थ करायचा होता. त्यासाठी मी जी मेहनत घेतली, ठेवी जमा केल्या, अगदी वसुलीला सुद्धा गेली, ती सुद्धा आमच्या एजन्सी करून आणली. ही सगळी मेहनत पाहून संस्थेनं मला डेप्युटी जनरल मॅनेजरचं पद दिलं. त्याचा मला अभिमान आहे. मला खूप आनंद वाटतो की मी एवढी 10वी शिकलेली असून सुद्धा माझ्याकडे एवढं महत्त्वाचं काम दिलं, माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. माणसांना जोडता जोडता पतसंस्था आता बदलत्या तंत्रज्ञानालाही आपलंसं करू लागली. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपली संस्था कुठेच मागे नाही आहे. ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजीमध्ये बदल होत आहे ते सगळे आपण आपल्या संस्थेमध्ये इम्प्लिमेंट करत आहोत. त्याचंच उदाहरण म्हणजे कोर बँकिंग ॲप्लिकेशन, तसेच QR कोड, मोबाईल बँकिंग ॲप्लिकेशन, या सगळ्या सुविधा आज आपण आपल्या संस्थेमार्फत ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आज आपला ग्राहक जगाच्या कुठेही बसून पैसे ट्रान्सफर करू शकतो, व्यवहार करू शकतो. पतसंस्था आता गरुड झेप घेते, पण ज्यांच्यामुळे तिच्या पंखात बळ आहे त्या सामान्य गुंतवणूकदारांची नाळ मात्र संस्थेने तुटू दिली नाही. ज्यावेळी माझ्या मिस्टरांना पॅरलेस अटॅक आला त्यावेळी म्हणजे कोरोना काळ होता, पैशांची चणचण होती. तेव्हा कोणाला पैसा माणूस भेटतच नव्हता, म्हाताऱ्यांना पैसाच नव्हता. तर ही गोष्ट ज्यावेळी पतसंस्थेचे संतोष भाऊ खेळाडे साहेबांना कळली, त्याला त्यांच्या माणसांना पाठवून कुठल्या एका सहीशिवाय, कुठल्या एका बिना कागदपत्राशिवाय त्यांनी आम्हाला 1.5 लाख रुपये आम्हाला हॉस्पिटलला पोस्ट केले. ते पैसे मिळाल्यानंतर आम्ही त्यांना लगेचच कोल्हापूरला ॲडमिट करायला घेऊन गेलो. तिथे ते बरे झाले. तिथे घरी आल्यानंतर जवळजवळ 2-3 महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर आम्ही नांदगावला पतसंस्थेच्या शाखेत जाऊन भेट दिली. त्यावेळी त्याने आमचे नंतर कागदपत्र मिळाले. मी सुमारे 13 वर्ष या संस्थेचा सभासद आहे. त्यातले कर्मचारी होतं, त्यांचं जे कार्यकारी मंडळ आहे आणि ती कशी माणसं आहेत, किती विश्वासानं काम करतात, त्याच्यावर आमची नेहमी मदत असते. त्यामुळे आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की आपले पैसे कुठेही जाणार नाही, ते खात्रीने इथं आम्हाला चांगल्या व्याजासह परत मिळणार. माझं लग्न आल्यानंतर मुलगा खूप आजारी असायचा, तेव्हा आम्ही डेअरिंग केली की आपण पण कुठेतरी एक स्टेप पुढे जावं, बिल्डिंगमध्ये एखादं राहावं. तर तेव्हा आमची जमाजमी जमत नव्हती व्यवस्थित. तेव्हा प्रकाश भाऊंशी आमचे संबंध होते चांगले. 2012मध्ये त्यांनी मला खूप कोऑपरेट केलं आणि तेव्हा त्यांनी पतपेढीतर्फे मी लोन वगैरे घेऊन आज मी वेलसेटमध्ये बिल्डिंगमध्ये राहतो. माझ्या फॅमिलीने आम्ही वेलसेट आहे. मला निश्चितच वाटतं की ही आपली संस्था आहे आणि सर्वसामान्य माणसाची अशा प्रकारे असल्यामुळे मी तिथे गुंतवणूक केली. सहकार्याच्या पायवाटीवरून निघालेल्या या पालखीने न जाणू कित्येक सामान्य माणसांच्या आयुष्यात आनंदाचं शिवार फुलवलं. पण सोबतच एक अद्भुत गोष्ट घडली. या पालखीच्या होळींनाही जीवनाचा अर्थ नव्यानं गवसला. खरं तर संस्था जशा पद्धतीने प्रगती करत गेली तसं माझं आयुष्य सुद्धा बदलत गेलं. मी 10वी पास झाल्यानंतर मुंबईमध्ये गेलो. स्लम म्हणजे झोपडपट्टीमध्ये लहानाचा मोठा झालो. कधी शर्टाची बटणं आमची लागलेली नसायची. परंतु संस्था स्थापन झाली आणि जसं आम्ही ह्या सामाजिक जीवनामध्ये लोकांबरोबर रुळलो आणि लोकांचे आचार विचार, त्यानंतर आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हे सारं काही लक्षात आल्यानंतर जी बटणं दोन खुल्ली असायची ती बंद झाली आणि आम्ही चांगल्या पद्धतीनं आज काम करतो. याचा मला आनंद आहे. पतसंस्थेची ऋण मरेपर्यंत माझ्या डोक्यावरती असणार. गुंतवणूकदारांचं हित हे एकमेव उद्दिष्ट ठेवून आतापर्यंत झालेला शिववैभवचा प्रवास आकाशाला गवसणी घालणार एवढं नक्की. का माहिती? कारण हे स्वप्न आता फक्त पतसंस्थेच्या संचालकांचं नाही राहिलंय, तर ते शिववैभवमध्ये काम करणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या कॉमन मॅनचं झालंय. हे आम्हाला शाखा मोठी करायची आहे, खूप मोठी करायची आहे. हे आमचं स्वप्न आहे. एक गाव होतं आभाळाच्या आयुष्यात. कंदिलाच्या प्रकाशात स्वप्न उषालं. स्वप्नाच्या प्रदेशात होते काही वेळे
धन्यवाद. शिववैभव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुचांबले 100 कोटी ठेवीचा स्वप्नपूर्ती सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित RDC बँकेचे संचालक सन्मान्य राजेश सुर्वे साहेब, याच पद्धतीनं सन्मान्य सूर्यजी भाईजे साहेब, सन्मान्य सुशीलजी भाईजे, सन्मान्य दत्ताराम लाकर, अरविंदजी जाधव, सन्मान्य श्री लांबे गुरुजी, श्री कुंभार गुरुजी, श्री बापूशेठ खातू, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतो. असं म्हटलं जातं, स्मृती तर तुमच्या मिळते स्फूर्ती, स्मृती तर तुमच्या मिळते स्फूर्ती, गाते रचना तुमची कीर्ती, भाव फुले ही सुभाष अर्पण, स्मृती तर तुमच्या शतशा वंदन, स्मृतीच तुमच्या शतशा वंदन. असं एक व्यक्तिमत्व की ज्याचा या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पुण्यस्मरण करणं ही पतसंस्थेची महत्वाची गरज आहे. आणि ते व्यक्तिमत्व आहे आदरणीय तुकाराम काजवे, ज्या व्यक्तिमत्वानं सुरुवातीपासून या पतसंस्थेची धुरा सांभाळली, खजिनदार पद सुद्धा सांभाळलं आणि त्याच पद्धतीनं संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी उत्तम कारकीर्द केली. हे व्यक्तिमत्व आज आपल्याला नाहीये, त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करून या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. मी आपल्याला विनंती करेन की 1 मिनिटासाठी आपण उभं राहायचं आणि आपण त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तुकाराम काजवे आणि कृष्णा थेराडे संचालक या दोन्ही व्यक्तिमत्वांसाठी आपण श्रद्धांजली अर्पण करतोय. प्रेट सावधान. ओम शांती. हा स्वप्नपूर्ती सोहळा आणि या स्वप्नपूर्ती सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार होतोय. खरं तर शिववैभव पतसंस्थेच्या उन्नतीचा हा सुवर्ण प्रवास अध्यक्ष संतोष थेराडे आणि सरचिटणीस संतोष थेराडे यांच्या दूरदृष्टीचा साक्षीदार. त्यांच्या मार्गदर्शनाने पतसंस्था फुलली, रुजली आणि बहरली. प्रगतीशील पतसंस्था पुरस्काराने गौरवाचा पहिला दीप प्रज्वलला. दीपतम्म पुरस्काराने तेजाचा उधळलेला प्रकाश अधिक दिमागात झळकला. कोकण पतसंस्था भूषण व फेडरेशन पुरस्कारांनी मान मरातब सद्गुणित झाला. या यशरथावर स्वार होत शिववैभव पतसंस्था आता नव्या शिबिराकडे वाटचाल करते. 100 कोटीच्या ठेवीचा भव्य टप्पा गाठत संस्थेनं प्रगतीची नवी उंची गाठली. विश्वासाच्या पायावर उभारलेली ही आर्थिक संग्रामातील विजयी पतसंस्था 16 शाखांच्या विस्ताराने जनमानसात अधिक दृढपणे रुजली. सेवेच्या सतत वाढणाऱ्या प्रवाहात प्रत्येक शाखा एक दीप मधून प्रज्वलते. आता महाराष्ट्र कार्यक्षेत्राच्या मान्यतेनं संस्थेच्या क्षमतेला नवे पंख लाभले. उत्कर्षाच्या नवांगणात झेपावणारा हा यशविजयी गरुड अधिक उंच भरारी घेण्यासाठी सज्ज झाला. परोपकार, पारदर्शकता आणि प्रगती यांच्या त्रिवेणी संगमाने ही पतसंस्था अधिक तेजस्वी होत आहे. शिववैभवच्या या प्रवासाचा प्रत्येक क्षण गौरवाने सुवर्णपान बनवून इतिहासात अंकित होत आहे आणि अशा या सुवर्ण क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार झाला. याबद्दल आपण सर्वांना शिववैभव पतसंस्थेच्या वतीनं धन्यवाद. आणि या 100 कोटी सुवर्णपूर्ती सोहळ्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनासाठी जायचे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन संपन्न होते. शुभ असते या ठिकाणी राजश्री सुरेश साहेब यांना सन्मानित केले जाते. यानंतर सन्मान्य सुरेशजी भाईजे साहेब यांना सन्मानित केले जाईल. सुरेशजी भाईजे साहेब यांना सन्मानित केले जाईल. मी संतोषजी थेराडे साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. सन्माननीय बापूशेठ खातू यांना सन्मानित केले जाते. सन्माननीय बापूशेठ खातू यांना सन्मानित करते संतोषजी थेराडे साहेब. या पतसंस्थेचे ठेवीदार, हितचिंतक आणि मार्गदर्शक म्हणून जे काम करतात ते बापूशेठ खातू यांना सन्मानित केले जाते.
यानंतर लांबे सर यांना सन्मानित केलं जाते. पूर्वी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष लांबे होते. दत्ताराम लागेल याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचे. सन्माननीय लांबेवरती यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर पुढील सन्मान होतोय सुशील भाईजे सर यांचा. मी दत्ताराम पुण्याला आपल्याला विनंती करेन की आपण सुशील भाईजे सर यांना सन्मानित करायचे. यानंतर डॉक्टर पाटील यांचा सन्मान संपन्न होतोय. डॉक्टर पाटील यांना सन्मानित केले जाते. दत्ताराम लागकर यांच्या शुभ हस्ते डॉक्टर पाटील यांना सन्मानित केले जाते. यानंतर सन्मान्य धावडे यांचा सन्मान संपन्न होतोय. सन्मान्य धावडे यांचा सन्मान संपन्न होतोय. रवींद्र कराडे यांच्या शुभ हस्ते सन्मान्य धावडे यांचा सन्मान संपन्न होतोय. यानंतर पुढे सन्मान संपन्न होईल. सन्मान्य खातुगुरुजी मी संजय कानाल संचालक यांना विनंती करतोय की आपण त्याला या ठिकाणी सन्मानित करायचे. यानंतर आनंदी उजगावकर यांचा सन्मान संपन्न होईल. सन्मान्य खातेगुरुजी यांना सन्मानित करत आहेत संजयजी कानाल. पुढील सन्मान संपन्न होतोय आनंदी उजगावकर यांचा. रवींद्र खराडे मी पुन्हा एक आपल्याला विनंती करतो की आपण आनंदी उजगावकर यांना सन्मानित करायचे. आनंदी उजगावकर यांचा सन्मान पतसंस्थेच्या वतीनं या ठिकाणी होतोय. पुढील सन्मान संपन्न होतोय प्रभाकर धनावडे. प्रभाकर धनावडे यांचा सन्मान मी रवींद्र खराडे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हा सन्मान संपन्न व्हावा. प्रभाकर धनावडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर अरविंद जाधव यांचा सन्मान संपन्न होतोय. अरविंद जाधव यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी रवी खराडे आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अरविंद जाधव यांना सन्मानित करायचं आहे. अरविंद जाधव यांना सन्मानित केले जाते. पुढील सन्मान संपन्न होतोय श्री शांताराम कुंभारगोड यांचा. मी रवींद्र खराडे पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शांताराम कुंभारगोड यांना आपण सन्मानित करायचं आहे. यानंतर कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओपटे आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी आपल्याला विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. दत्ताराम ओपटे, रवींद्र खराडे मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करेन की आपण कडवईचे उपसरपंच दत्ताराम ओपटे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे.
यानंतर पुढील सन्मान होतोय. या पतसंस्थेनं 100 कोटीचा टप्पा गाठला. त्या पतसंस्थेचं नेतृत्व जे व्यक्तिमत्व करते ते सन्माननीय प्रकाशजी थेराडे साहेब, या पतसंस्थेचे चेअरमन, यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी सन्माननीय सचिन थेराडे चार्टर्ड अकाउंट आणि सर्व कर्मचारी वृंद यांच्या उपस्थितीत हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. कर्मचाऱ्यांनी या पुढे या ठिकाणी लगेच या सगळ्यांनी, मॅनेजर या सगळे, या कर्मचारी या लगेच लवकर या चटकन. सन्माननीय अरे पुढे या. चेअरमन साहेब यांचा सन्मान संपन्न होतोय. अरे पाय उचला रे. खरं तर या सुवैव पतसंस्थेचं नेतृत्व जे व्यक्तिमत्व करते ते सन्माननीय प्रकाशजी थेराडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देताना मी एवढंच म्हणतोय की यशाच्या प्रत्येक पायरीवर परिश्रमाचं वळण, यशाच्या प्रत्येक पायरीवर परिश्रमाचं वळण प्रामाणिकतेने सजलेलं त्यांच्या जीवनाचं पालघर सकारात्मक सत्कारातून हात देतो. कृतज्ञतेचं दिव्य ज्ञान पुढील प्रवास उजळू दे. आनंद, आरोग्य आणि मान अशा शुभेच्छा या ठिकाणी सुवैभव पतसंस्थेच्या वतीने आपल्याला दिल्या जात आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा दिल्या जात आहे. तुमच्या कार्यानं फुलली अनेक हृदये उजळली दिशा, तुमच्या कार्याने फुलली अनेक हृदये उजळली दिशा, उत्कर्षाच्या वाटेवर त्यांनी समाजाला नवी आशा. हा सत्कार तुमच्या निष्ठेचा सुवासिक अभिषेक भावी आयुष्यात राहो यशस्वी याकडे झोडून नये एवढी सदिच्छा या ठिकाणी ईश्वर चरणी व्यक्त करतो आणि आपण पुढील कार्यक्रमाने वळतो. आणि यानंतर मी या पतसंस्थेचे सरचिटणीस संतजी थेराडे साहेब यांना विनंती करतो. मी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण. श्री वैभव पतसंस्थेच्या 100 कोटीच्या स्वप्नपूर्ती सोहळ्याला आपण सर्वजण उपस्थित आहात. या उपस्थित सोहळ्यातील उपस्थित सर्व मान्यवर, IDC बँकेचे संचालक, आमचे मार्गदर्शक सन्माननीय रावशे सुर्वे, आमचे कातुसे सुशील भाईजे, प्रभाकरजी लांबे, दत्तराम लाकर, धावडे, आमचे खातुगुरुजी भाईजे, सिद्धराम तेराडे, अरविंद यादव, आपले सचिन तेराडे, आमचे गुरुजी, आनंदता उपस्थित, ज्यांच्या सहकार्यामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या भरघोस अशा आशीर्वादाने आणि आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने शिववैभव पतसंस्थेचं हे नाव आज महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणून सन्माननीय प्रकाशजी थेराडे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हे सगळं कामकाज करतो. ते माझ्यासमोर उपस्थित असणारे, ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही सगळेजण घडलो, ते सर्व आमच्या या संस्थेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असणारे आमचे सर्व सभासद, बंधू, भगिनी आणि मातावा. खऱ्या अर्थानं शिववैभव पतसंस्थेची स्थापना 4 मार्च 1998 रोजी ग्रामीण भागात तुकांबेसारख्या ठिकाणी झाली. कोणालाही सहकार हा शब्द ऐकलेला नव्हता, परंतु आपण जी डॉक्युमेंटरी बघितलं त्याच्यामध्ये पाहिलं की सहकार माहिती नसताना एक छोटासा फंड घाटकोपर सारख्या एरियामध्ये सार्वजनिक रूममध्ये आम्ही सगळी मंडळी राहत होतो आणि तिथे मग त्याची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. एक दिवस असा उद्भवला की कर्जदारांना पैसे देण्यासाठी पैसे नव्हते आणि काही मंडळी नाराज होऊन गेली आणि मग भाऊनी ठरवलं की आपण आपल्या या सगळ्या सभासदांचा विचार करून जर आपण पतसंस्था काढली तर काय होईल.
आणि मग त्या दिवशीच ठरलं रेल्वे स्टेशनला घाटकोपरच्या ही संस्था काढायची. आणि मग रजिस्ट्रेशनचा दिवस उजाडला. त्यावेळेस सन्माननीय ER होते BD ऐरे साहेब म्हणून. प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या त्या उपस्थित असतात. त्यांची तब्येत थोडीशी नाजूक असल्याने ते येऊ शकले नाही, परंतु प्रत्येक कार्यक्रमाला आमच्या सगळे करून हे सगळे मंडळी सगळे घेत असतात. अनेक आशीर्वादांचे हात आपल्या संस्थेच्या पाठीमागं लागल्याने सुरुवातीच्या काळामध्ये 2 वर्ष ऑडिट वर्ग मिळाला. त्यानंतर 2002 पासून ऑडिट वर्ग मिळायला सुरुवात झाली आणि मग 2007 साली ऑडिट वर्ग स्टार सुद्धा मिळाला. आणि मग त्या दिवसापासून कधीही थांबले नाहीत. आणि आमचा सगळा कर्मचारी वर्ग जे सगळे नवीन होते, मग असे आपण पाहिलात की 10वी पास झालेली मुलं, 12वी पास झालेली मुलं, आज भले ग्रॅज्युएशन झालेली सगळी मुलं येत असतील, परंतु त्यावेळेस या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या जीवावरती एक वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांवरती विश्वासानं त्यांच्यावरती विश्वास ठेवून एक कार्य सुरू झालं. आणि मग खऱ्या अर्थानं कोरोनाच्या काळाच्या नंतर कोरोनामध्ये 32 कोटीच्या TV होत्या 2000 मार्च 2022 साली. आणि मग 2022 साली 22 कोटीच्या TV 2023, 2024 आणि 2025 या दिवशी मार्च 31 मार्च 2025ला 85 कोटी TV होत्या. आणि आज गेल्या 10 दिवसापूर्वी संस्थेच्या बॅलन्स शीटला 100 कोटीच्या TV जमा झाल्या. आणि आजचा हा सगळा सन्मान सोहळा आपण सगळे जण त्याचे साक्षीदार सगळेजण झालेले आहात. पहिल्यांदा मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो की थोड्याशा खुर्च्या कमी पडल्या, आता खुर्च्या आलेल्या आहेत. सगळ्यांनी कृपया बसून घ्यावं. मोठ्या संख्येनं आम्ही जो विचार केला होता त्या विचारापेक्षा आपला जो आज या उपस्थितीनं जो आपण आशीर्वाद दर्शवलेला आहात, हा आशीर्वाद पाहता संस्थेच्या या ठेवींचा टप्पा आणि आपण सगळ्यांनी दाखवलेला विश्वास, या विश्वासाच्या जोरावरती आज संध्याकाळपर्यंत 100 कोटी 50 लाखाच्या ठेवी जमा झाल्या. सर्व आमचा कर्मचारी वर्ग, आपण सगळ्यांनी आता इथं चेअरमन साहेबांचा सत्कार होत असताना पाहिला असाल. आजी माजी सगळे संचालक असतील, आमचे सगळे कर्मचारी आपल्या सगळ्यांना भेटतात. आम्ही थोडंसं ब्रँचेस वाढल्यामुळं आपल्याकडे येता येत नाही, तर आम्ही प्रत्येक दुकानामध्ये त्यावेळेस भेट देत होतो. कधी पिकनीची पासबुक चेक करत होतो, कधी आपण सभासद होण्यासाठी येत होतो. परंतु आज एक वेगळ्या जोमानं हा जो नवीन आमचा सगळा स्टाफ आहे आणि सगळेजण एका हातात हात घालून संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असतात. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे संचालक संजय कानाल असतील, आमचा प्रकाश काजवे असतील, आमचे सगळे संचालक, आमची सगळी टीम, आमचा अरविंद असेल, ही सगळी मंडळी चांगल्या जोमानं एक वेगळ्या पद्धतीनं परीक्षेवरती हे वरती या समीर बापू या इकडे पुढे पुढे या. टाकीच्या गुणातल्या लोकांना बसायला दिलं का? संतोष सुरे वगैरे आलेले आहेत, त्यांची सगळी मंडळी, काही मंडळींचा सत्कार राहिला आहे, त्याचा सत्कार होणार आहे. आणि मग हा जो विश्वास आपण सगळ्यांनी, एक आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली जन्मलेली सगळी मुलं आणि आपण जो विश्वास संस्थेवरती दाखवला, त्या संस्थेच्या या सगळ्या विश्वासानं आज खऱ्या अर्थानं 100 कोटीचा ठेवीचा टप्पा आपण पार पाडलेला आहे. आणि आज तुम्हाला मी आदरण सांगतो, आम्ही सकाळी सगळे संचालक बसलेलो होतो आणि त्यावेळी चर्चा होत असताना आमचे सगळे कर्मचारी म्हणाले की साहेब, येणाऱ्या 31 मार्चला 125 कोटीच्या ठेवी आम्ही ह्या संस्थेच्या बॅलन्स शीटला आणून एक नवा रेकॉर्ड आपण करू, अशा पद्धतीचा विश्वास आमच्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आहे. आणि तो विश्वास जर कोणाच्या जीवावरती असेल तर आपण जे सगळे सर्वसामान्य गोरगरीब जनता, जे गोरगरीब आमचे ग्रामस्थ आहेत, जे मुंबईतले आमचे सर्वसामान्य नागरिक आहेत, या सगळ्यांनी जो विश्वास दाखवला त्याच्या जीवावरती हे आम्ही सगळं साध्य करू शकलो.
मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ठेवी जमा झाल्या की त्या तिजोरीत ठेवल्यानंतर त्याच्यावरती व्याज मिळत नाही, तर ते जर व्याजानं पैसे गेले तर चांगला कर्जदार सुद्धा त्यासाठी लागतो. आणि तुम्हाला सांगेन की बँकांना किंवा अन्य काही वित्तीय संस्थांना कर्ज मिळत नाही, परंतु आमच्या संस्थेकडे आज ही 5 कोटीची मागणी या आमच्या गेल्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये मंजूर झालेली आहे. एवढी मोठी मागणी आपल्याकडे आहे. आमच्या इथली जी गोरगरीब मुलं जी दिव्यासारख्या एरियामध्ये, वसईमध्ये, नालासोपाऱ्यामध्ये, मुंबईसारख्या भांडूपमध्ये, ग्रामीण भागात राहतात, पुण्यासारख्या जनता वसाहतमध्ये, पुण्यासारख्या नरेगावात असेल, धायरीमध्ये असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये राहतात. आणि मग त्या सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीनं स्वतःचं एखाद्या चालीतलं घर, एखाद्या झोपडं तरी घेण्यासाठी कुठलीही बँक कागदपत्र सगळी चेक केल्याशिवाय देत नाही आणि झोपडीतल्या रूमला कोणी देत नाही. परंतु आमचं संचालक मंडळ आपल्या गावाकडचा मुलगा आहे, आपल्याकडचा ग्रामीण भागातला, कोकणातला व्यक्ती आहे, याचा विचार करून तो आज कशामध्ये कामाला आहे, त्याची नियत कशी आहे, याचा विचार करून सहजासहजी लोन देण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. आणि आज संस्थेमध्ये सगळ्या सोयी सुविधा आहेत. आमच्या चेअरमन साहेबांचं 3 वर्षापूर्वी एक स्वप्न होतं की माझ्या या संस्थेतल्या सभासदाला बँकेत जाता कामा नये, बँकेत जाऊन त्याला ताटकळत उभं राहता कामा नये, यासाठी मग नवीन सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आलं. 2005 मध्ये पहिलं सॉफ्टवेअर घेण्यात आलं आणि मग 2023 मध्ये नवीन सॉफ्टवेअर जे CBS सिस्टम आहे, स्टोर बँकिंग आहे, कुठलाही व्यक्ती कुठल्याही शाखेतून व्यवहार करू शकतो. आणि मग हा सगळा व्यवहार करत असताना त्याला कुठलीही अडचण येऊ नये म्हणून RTGS, NEFT, IMPS, त्यानंतर श्रीवैभवचं स्वतःचं ॲप, घरात बसून माझ्या त्याचा बॅलन्स बघू शकतो. पिगमीदाराला पहिली मशीनवरती आमची पिगमी करायचे, आता मोबाईलवरती करतात. ज्या क्षणाला पिगमी मारली जाते त्या क्षणाला त्यांच्या मोबाईलवरती मेसेज जातो, त्या क्षणाला संस्थेमध्ये त्याचे पैसे जमा होतात आणि किती बॅलन्स आहे तो मोबाईलवरती चटकन येतो. कर्जाचा हप्ता भरला, ठेव ठेवली की त्या क्षणाला ताबडतोब मेसेज येतो. इतकं सुंदर तंत्रज्ञान आणि चांगलं तंत्रज्ञान आपल्या या पतसंस्थेनं स्वीकारलेलं आहे. आणि ह्या सॉफ्टवेअरच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात आज आम्हाला वसुलीसाठी सुद्धा जावं लागत नाही. ECS सिस्टम केले, प्रत्येकाचा हप्ता जी तारीख दिली असेल त्या तारखेला ECS द्वारे ते सगळे हप्ते जमा होतात. काही थकबाकी कर्जदारांवरती कठोर कारवाई सुद्धा करण्यात आली, पोलीस संरक्षण घेऊन करण्यात आली. खूप चांगल्या पद्धतीनं त्यासाठी पोलिसांनी सुद्धा सहकार्य केलं, आमच्या संचालकांनी केलं. त्याचबरोबर आमचे जे सगळे सभासद बंधू आहेत त्यांनी सुद्धा एखादा कर्जदार जर कुठं दिसत नसेल तर त्याला शोधून देण्यासाठी आमचे सगळेजण काम करतात. थोडासा कठोर अनुभव मधल्या पिरियडमध्ये कोरोनाच्या नंतर कर्ज टाकल्यानंतर थोडासा आला, परंतु सगळ्या कर्जदारांनी गेल्या आर्थिक वर्षात फक्त 2% थकबाकी शिल्लक होती आणि ह्या 31 मार्चला ती 1% खाली कशी राहील यासाठी आमचा सगळा कर्मचारी वर्ग खूप चांगल्या पद्धतीने काम करतोय. आणि मग ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना थोडीशी आम्ही हप्ते बांधून देणं किंवा त्याची परिस्थिती बघून जर आमचा एखादा शेजारचा सभासद म्हणाला, साहेब हा व्यक्ती थोडासा गांजलेला आहे, थोडंसं त्याला सांभाळून घेऊया, थोडीशी त्याला मदत करूया, हे सांगितल्यानंतर ते सुद्धा काम आमचे चेअरमन आणि आमचे वसुली अधिकारी भोसले असतील, आमचा रवी जराडे एक मॅनेजर म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं उत्कृष्टरित्या काम करतोय. एक नवीन तंत्रज्ञान, सगळे कर्मचारी एक वेगळ्या पद्धतीचं काम करतात. आणि दररोज संध्याकाळी आमचा जो हा सगळा महिला वर्ग जमा झालेला आहे, येतात का तुमच्याकडे संध्याकाळच्या मीटिंग यायला येतात का आमची सगळी मंडळी? येतात का? वाडीवरती येतात का? आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना आणि मग हे सगळं होत असताना सगळे जण एक चांगल्या प्रकारे जो रिस्पॉन्स दिलेला आहे, महिला विकास ठेव असेल, RD असेल, FD असेल,
आज इथं आमचे असे अनेक चेहरे बसलेले आहेत की त्यांनी आयुष्याची पुंजी आयुष्याची पुंजी या सगळ्यांनी ठेवलेली आहे. काय जात आहे? ठेवा. मग आमचे कर्मचारी असतील किंवा संचालक असतील, सगळे समन्वयक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आपण दिलेले जे 100 रुपये असतात त्या 100रातले 25 रुपयाची प्रत्येक 30 तारखेला 31 तारखेला RDC बँकेमध्ये गुंतवणूक केली जाते. राजशेठ सुर्वे इथे बसलेले आहेत, किती करोडच्या ठेवी तिथे आहेत ते आपल्याला सांगतील. आणि अनेक बँकांमध्ये आपले 100रातले 25 रुपये तर सेफ आहेत, 1 लाखातले 25,000 तर FD गुंतवणूक केली जाते. त्याच्यानंतर 5% असते ते नॅशनल बँकेमध्ये आम्ही गुंतवणूक करतो. म्हणजे आपले जे 1 लाखातले 30,000 आहेत ते अगोदरच सेफ झालेले आहेत. त्यानंतर संस्थेमध्ये सोने तारण म्हणून आपण मोठ्या प्रमाणात सोने तारण देत असतो. आज जे आपल्या संस्थेतलं जे सोने तारण आहे ते 54 कोटीचं आहे. म्हणजेच 50% रक्कम या कर्जातली ही सोने तारणावरती गेलेली आहे. आणि त्याचमुळे ते 30,000 आणि हे 50,000 म्हणजे 80,000 तरी लाखातले हे सेफ गुंतवणूक आहे. आणि जी कर्ज बाकीची वैयक्तिक तारण म्हणून दिलेली आहे ती कर्ज ही 20%, बाकीची सगळी जी लोन आहेत ती 20%ची आहे. आणि आम्ही अभिमानाने सांगतो की आम्ही नेहमी सांगतो ठेवीदारांना की तुम्ही दिलेला पैसा जो आम्ही कर्ज रूपाने दिलाय तो आमच्या नजरेच्या समोर आहे, तो पैसा आमच्या समोर आहे. आणि सगळे छोटे छोटे आमचे जे व्यावसायिक असतील, ज्यांनी कर्ज घेतले ते प्रामाणिकपणे प्रत्येक महिन्याची जी तारीख दिलेली आहे या तारखेला ते प्रामाणिकपणे त्याचा भरणा करत असतात. आणि अशा पद्धतीनं या पतसंस्थेची जी घोडदौड आहे ती घोडदौड आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपल्याला खूप सांगण्यासारखं आहे, परंतु खूप उशीर झालेला आहे. काही मंडळींचे सत्कार सुद्धा अजून करण्याचे शिल्लक आहे, ते होणार आहे. आणि आपण ज्या पद्धतीनं आज इथे उपस्थित झाला एक पतसंस्थेचा सेक्रेटरी म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. असंच प्रेम, अशीच आपुलकी, असाच विश्वास आमच्या या संस्थेवरती उत्तर आपण सगळ्यांनी द्याल अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आपण दाखवलेला विश्वास, आपण दाखवलेलं प्रेम, या प्रेमाला कधीही तडा जाणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेणार आहोत. एका देवळामध्ये सुरू झालेली पतसंस्था आज चांगले कॉर्पोरेट ऑफिस असतात अशा प्रकारची ऑफिस तयार झालेली आहेत. आणि मी मगाशी जशी नावं घेतली 16 ब्रँच झाल्या, 16 ब्रँच मधल्या 11 ब्रँच स्वमालकीचे आहेत. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये दिव्याची ब्रँच आहे ती स्वमालकीची होते. धायरीला नवीन शाखेची जागा पाहिली आहे, धायरीला नवीन शाखा होते, बोरिवलीला नवीन शाखा होते, ग्वागरच्या तळीमध्ये नवीन शाखा होणार आहे. आणि त्याचबरोबर आमच्या या खाडीपट्ट्यामध्ये फुंगुसला जागा बघण्यात आलेली आहे, तिथे काम झालेलं आहे, तिथे नवीन शाखेचं काम चालू झालेलं आहे, तिथं नवीन शाखा चालू होते. आणि मग एक वेगळ्या प्रकारे संस्थेनं एक चांगल्या प्रकारे कामकाज केलेलं आहे. असाच विश्वास आपण सदैव संस्थेवरती ठेवावा अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करतो. आणि आपण आलात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संस्था. आपल्या या संस्थेचं कुंभार आणि गणेश या दोघांनी आज आपल्याकडे हा जो कॅमेरा आहे पूर्ण महाराष्ट्रातले सभासद जी नवीन टेक्नॉलॉजी आपण जी बोललो ना ती टेक्नॉलॉजी आज ती लिंक जी टाकण्यात आली होती त्या लिंकवरती आज आपले सभासद घरात बसून 5,000 सभासद आतापर्यंत लाईव्ह आहेत. आणि ते सगळेजण हा कार्यक्रम बघतायत, आपल्या सगळ्यांना पाहतायत. ते आमचे जे लाईव्ह करणार आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद.
कुंभारगुरुजी यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावं. खरं तर वेळ झालेला आहे, उशीर होते आपल्याला मान्य आहे. सगळ्यांना ॲडव्हान्सच एक सूचना होतं, आपण सर्वांसाठी वरती भोजनाची व्यवस्था सुद्धा आहे, तरी आपण सर्वांनी भोजनाचा आस्वाद कार्यक्रम संपल्यानंतर घेणार आहोत. यानंतर मी गुरुजींना विनंती करतो की 2 मिनिटात या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठावरील आदरणीय प्रकाशजी खराडे साहेब अध्यक्ष, सरचिटणीस खराडे साहेब माजी अध्यक्ष आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आणि बंधूंनी, आज 100 कोटीचा स्वप्नपूर्ती सोहळा साजरा करण्यासाठी आपण इथं आलोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंद असा दिसतोय की खरोखरच आपल्या घरचा काहीतरी फार मोठा सोहळा, लग्न किंवा वास्तुशांती अशा प्रकारचा जो सोहळा आपण करतो, असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसतोय. म्हणजे याच्यातूनच कळतंय की या संस्थेवरती प्रेम करणारी किती माणसं आहे. ही संस्था आपली नाही, तर ही संस्था माझी आहे असं प्रत्येक जण म्हणत असतो. काही जवळ 15-16 वर्षापूर्वी मी एकदा संस्थेमध्ये चौकशी केली होती, तेव्हा साधारण मला कळलं की आपल्याकडं आता पैसे आहेत पण कर्जदार नाही आहे, पैसे थोडे पडू नयेत. आजची स्थिती बघा कशी आणखी चांगली ऊर्जितावस्था आहे की आज आपल्याकडं कर्ज मागणारे लोक भरपूर आहेत आणि म्हणून साहेबांनी हे स्वप्नपूर्ती सोहळा करण्याचं आणि ते उद्दिष्ट पूर्ती करण्याचं आपल्याला सगळ्यांना सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आपण त्यांना सहकार्य करून सगळ्यांच्या कर्तृत्वानं हा स्वप्नपूर्ती सोहळा आज आपण साजरा करतोय. या स्वप्नपूर्ती सोहळ्याला मी आता जास्त वेळ घेत नाही, कारण वेळेअभावी मला बरंचसं सांगायचं होतं. माझी एक कविता सुद्धा होती, पण ती ट्रेलर होती, तुम्ही आता पाहिलेली आहे, तेव्हा मी जास्त वेळ घेत नाही. तर 1-2 ओळी मी लिहिलेल्या आहेत. मनात इच्छा होती मोठी, स्वप्नपूर्ती ही 100 कोटी. शिवशंभोची कृपा दृष्टी झाली पूर्तता 100 कोटी. प्रत्येकाच्या होते ओठी पूर्ण करूया 100 कोटी. छान दिवस तो आज उगवला, स्वप्नपूर्तीचा भव्य सोहळा, स्वप्नपूर्तीचा भव्य सोहळा. तुमच्या वाटचालीसाठी माझ्या लाख शुभेच्छा आणि लवकरच आपण 1000 कोटीकडे वाटचाल करूया अशी मी शुभेच्छा. धन्यवाद गुरुजी. अतिशय कमी शब्दामध्ये अतिशय समर्पक अशा पद्धतीचं मार्गदर्शन ज्याने आपल्याला केलं. आणि यानंतर मी आदरणीय खातू गुरुजी यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमासंदर्भात 2 मिनिटात शुभेच्छा द्याव्यात. खातू गुरुजी. गरजू लोकांना दिसतो बँक आणि पतपेढीचा रस्ता. गरजू लोकांना दिसतो बँक आणि पतपेढीचा रस्ता, पण एखादी नवीन गोष्ट सुरू करायची असेल तर खाव्या लागतात खस्ता. आणि म्हणूनच गरिबांसाठी स्थापन केली शिववैभव पतसंस्था. मित्रांनो, असं म्हटलं जातं की एका भिजे केला प्रारंभ, तया आली फळे अनंत. या उक्तीप्रमाणे एका मंदिरामध्ये सुरू झालेली शिववैभव नावाची पतसंस्था आणि या पतसंस्थेच्या पोटशाखा 16 झाल्या आणि 16 शाखेतून कारभार चालत असताना आज आपण बघतोय की 100 कोटीकडे आपण वाटचाल केली. आणि खऱ्या अर्थाने जर बघितलं तर अध्यक्ष आणि सरचिटणीस सारखं मगापासून नावं घेतात ती वस्तुस्थिती खरी आहे. कारण पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओटावरती, काळीज काढून देताना. अशा प्रकारची मंडळी या तुमच्या संचालक मंडळामध्ये असल्यामुळे केवळ बँक सहकारी बँका असतील आणि नॅशनलाइज बँका असतील
पण गरजेला उपयोगी पडतो तोच खरा सावकार आणि तीच खरी पतसंस्था असे आपण मानतो. आणि म्हणून गरजेला आणि ग्रामीण भागामध्ये लोकजीवन जगत असताना खऱ्या अर्थाने गरिबांसाठी, गरीब लोकांसाठी जगणारी आणि काम करणारी आणि घरोघरी जाऊन एक कर्मचाऱ्यांचं मोठं योगदान या कामामध्ये मिळत असतं. आणि म्हणून ही शिववैभव पतसंस्था आज खऱ्या अर्थानं मोठी म्हटलं तर ते वावगे ठरू नये. मित्र हो, संगमेश्वर तालुक्यातलं शेवटचं गाव असं आपण म्हणतो राजुरी कुचांबे. एक संगमेश्वर भागामध्ये जर पतसंस्था सुरू झाली असती तर वावगं नव्हतं. पण ज्यामध्ये खेड्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुविधा नव्हती, त्या 98 सालामध्ये एसटीला ड्युटी करायला चालक कंडक्टर तयार होत नव्हते, अशा भागामध्ये शिववैभव नावाची पतसंस्था सुरू झाली. आणि शाळेच्या प्रगतीपासून आज खऱ्या अर्थाने संचालकांनी आपल्या पोट शाखांची प्रगती केली आहे. मी जास्त बोलणार नाही, प्रत्येकालाच बोलायचं आहे, पण यापुढे अशीच प्रगती हो, अशीच सुबुद्धी देव, हीच मनपूर्वक इच्छा. आणि आपल्या शिववैभव पतसंस्थेत आणि सर्व कर्मचारी आणि संचालकास मनस्वी लाख 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 शुभेच्छा. धन्यवाद सर. यानंतर सुरेश भांडे साहेब यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा द्याव्या. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन माननीय कपाल जराडे, सरचिटणीस संतोष जराडे, माजी अध्यक्ष सीताराम कराडे आणि आजचे प्रमुख पाहुणे राजू शेख सोडुले, विचारपीठाचे सर्व सन्मान्य उपस्थित पदाधिकारी. खरं तर 100 वर्षाची 100 कोटींची पूर्तता आज झाली. 100 कोटी आपल्या चांगल्या आनंदोत्सव आपण साजरा करतो. आता मी तुम्हाला मी काय वेगळं सांगणार नाही. आणखी 10 वर्षांनी 100 कोटीचे 1000 कोटी कसे होतील हा संकल्प केला पाहिजे. मग तुम्ही चित्रपट आम्हाला दाखवले. खरं तर इथे कोणी भाषण करायची पण गरज नाही. इतके सुंदर चित्रपट होते, किती काबाड कष्ट करून गोरगरीब कष्टाची आपण सेवा करतात त्याची पुरेपूर जाणीव आम्हाला झाली. आम्ही नुसतं आपली नेतेगिरी करण्यापेक्षा आपण तळागाळाचं जे काम करताय ते खूप महत्त्वाचं आहे. संतोषजी थेराडेंना मी खरं शुभेच्छा देईल. हा एकमेव व्यक्ती असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितलं की अन्याय करण्यापेक्षा जो अन्याय सहन करतो तो खरा दोषी आहे. संतोषजी थेराडेने अन्याय कधीच सहन केला नाही. माझ्या पहिल्यांदा त्यांची भेट झाली माझ्या एका आंदोलनात, पोलीस स्टेशनवर आंदोलन होतं आणि पोलीस स्टेशन फोडण्याचं काम संतोषजी थेराडेने केलं. आणि यापुढे आम्हाला पण कोणतंच आंदोलन आम्हाला पण पोलिसांकडे अडवलं नाही, कधी प्रांताने अडवलं नाही, कधीच नाही. सगळे आंदोलन आमचे यशस्वी होत गेले. आणि या यशस्वीतेमध्ये त्याचा असा गाभा ठरलेला असतो की अन्याय जिथे जे होतं ते आपण आवाज उठवला पाहिजे. आणि असं एक चांगला नेतृत्व आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेलं आहे. संतोषी थेराडे जिल्हा सदस्यापासून अध्यक्ष आपण पोहोचले, आपण सदस्यापासून विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचले. हे केवळ आपलं होतंय, हे अतिशय चांगल्या प्रकारची उन्नतीची लक्षणं आहेत. आपण जी पतसंस्था निर्माण केल्या ही खरी या राष्ट्रीयकृत बँकाने चपरात बसलेली आहे. आम्ही शामरावपेक्षा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा यासाठी आर पाटलांना भेटलो, नारायण राणेंना भेटलो, मध्यंतर आम्ही फडणवीसला भेटलो, 500 कोटीची तरतूद केली. आणि जेव्हा जे प्रकरण 10 लाखाचे 15 लाखाचे मंजूर होतात, राष्ट्रीयकृत बँकेत जेव्हा येतात आणि तिथे मग हाताने जात आहे तुम्ही काय पद आहे, माझी पद नाही म्हणून आम्ही कर्ज आणलेलं मंजूर करू. आणि अशा प्रकारचे हेटाळणे या राष्ट्रीयकृत बँकाने केले जाते आणि त्यांना चपराक देण्याचं काम या शिववैभव पतसंस्थेने केलं आहे. म्हणून त्यांना खूप या काही मी शुभेच्छा देतो. आणि असेच त्यांचे वृद्धिंगत असे हो. आज आपला जिल्हा जर पाहिलं संतोष थेराडेने 2 मिनिटं दिले, 1 मिनिटं आपलं घेतोय. भयानक विषयता, भयानक बेकारी आणि इतकी बेकारी वाढली आहे की आपल्या तरुणांना कामधंदा देखील नाही, अशी परिस्थिती बाहेर झाली आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्यात 10 वर्षापूर्वीचा रत्नागिरी जिल्हा आणि आजचा रत्नागिरी जिल्हा बघा. 50% घरं तुम्हाला बंद दिसतील. पण ही 50% घरं बंद काय याचं कधी तुम्ही संशोधन किंवा चिंतन किंवा हे केलं का सांगा. चिकित्सा केली पाहिजे आपण. ही 100% 50% घरं बंद आहेत. याला कारण म्हणजे ते रोजगार उपलब्ध नाही आणि रोजगार उपलब्ध आहे ते नोकऱ्या नाही. आता म्हणतात नोकऱ्या आणायच्या कुठून. अरे तुम्ही जे तिथं शिक्षक भरती करताय, मी ज्या माहिती अधिकाऱ्याखाली RTI खाली जेव्हा माहिती मागितली त्या माहिती अधिकारी मला असं निष्पन्न झालं आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात 1446 शिक्षक भरले गेले. आणि 1446 मध्ये फक्त रत्नागिरी जिल्ह्यातले पत्रकार बंधू भोसले साहेब लक्ष घ्या, फक्त 14 मुलं रत्नागिरी. काय आपलं जायचे
फक्त रत्नागिरी जिल्ह्यातले, कुठल्या जातीचे मी सांगत नाही, फक्त 14 मुलं रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. आता 6 महिन्यापूर्वी तलाठी भरले गेले कलेक्टर ऑफिसला, माहिती अधिकारात माहिती मागवली. त्या 215 तलाठीमध्ये फक्त 7 मुलं आहेत रत्नागिरी जिल्ह्यातले, बाकी सगळे वरचे येतात. 10 लाख रुपये आणायचे लोकांकडे, इथं सारखं द्यायचं कुठे. ग्रामसेवक रुपये आले 150 तरुणांची, इथे लोकांना मिळाले अवघी 3 मुलं रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. आणि अशा प्रकारे जर आपल्याला अन्याय अत्याचार होत असतील तर आपण ते सहन करणार का? मध्यंतरी 750 मुलांना घेऊन मी उपोषणाला बसलो होतो, कंत्राटी शिक्षकांना घेऊन. दीपकभाई केसरकर आले, त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी कायद्याचं रूपांतर केलं की अशा प्रकारे कंत्राटी तुम्ही 10,000 काम करताय ना, मग 10,000 आम्ही कायम करू. 10,000 काम करण्यासाठी कंत्राटी शिक्षक तयार झाले. आणि नंतर 4 महिन्यात सत्तांतर झालं. भाजप सेनेचं सरकार होतं, पण सत्तांतर असं झालं की दादासाहेब भुसे इथे शिक्षण मंत्री आले. आणि दादासाहेब भुसे शिक्षण मंत्री झाल्यानंतर अवघ्या आल्या त्यांनी पहिला काय कायदा केला असेल की हा जो केसरकरने काढला होता स्थानिक कंत्राटी शिक्षक, तो कायदा नष्ट केला आणि पुन्हा एक पवित्र कोर्ट परीक्षा सुरू केली. तर अशा प्रकारचा अन्याय आपल्या कोकणावर नेहमी होतो, आता जिल्हा होतो आणि सगळं आपण शिरपणासारखे मुख घेऊन गप्प बसतो की आपल्या चीड एकदा निर्माण होते. तर आपल्या इथं तरुणांनी करायचं काय, जायचं कुठे ना, आमच्या गावावर जमिनी ना, आमच्या असं भूमी आपली झाल्याकडे अशी परिस्थिती आहे. आणि रोखण्यासाठी आपण अन्याय असा आवाज उठवण्यासाठी आपण सर्व तत्पर होऊया असं या ठिकाणी आवाहन करतो. आणि पतसंस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो, या ठिकाणी विचारता बसतो. जय हिंद. धन्यवाद सर. व्यक्त केलं तर यानंतर आरटीसी बँकेचे संचालक आदरणीय राजेश सुर्वे साहेब यांना मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. तुझ्या घरामध्ये होता तिच्यासर मी नतमस्तक होतो. शिववैभव सहकारी पतसंस्थेनं गेल्या 27 वर्षामध्ये आज 100 कोटीचा टप्पा पूर्ण केला. सुरुवातीला त्या सर्व विद्यमान संचालक मंडळाला आणि त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी ज्यांनी यामध्ये ठेवी ठेवल्या त्या सर्व सभासदांना मनस्पूर्वक अभिवादन करतो. माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सहकाराबद्दल बरंच सांगितलं. मित्रांनो, सहकार चालवणं आणि तो सुद्धा कोकणात चालवणं तेवढं सोपं नाही. 27 वर्षापूर्वी 22,000च्या जमा झालेल्या ठेवीमधून योग्य प्रकारे भावकीतला व्यवहार करता आला नाही, म्हणून एका वेगळ्या उर्मीन आणि एका वेगळ्या जिद्दीनं ही उभी राहिलेली शिववैभव पतसंस्था आणि त्या ग्रामीण भागात या संस्थेनं खऱ्या अर्थानं काम चालू केलं. आणि आज त्या संस्थेनं महाराष्ट्राच्या संपूर्ण क्षेत्रावर एक पकड निर्माण केली. त्या संस्थेच्या आजच्या या स्वप्नपूर्ती म्हणण्यापेक्षा एक आनंद सोहळा की 100 कोटीचा ग्रामीण भागातल्या संस्थेनं एखादी नागरी पतसंस्था एखाद्या वेळी आपला टप्पा पूर्ण करेल, पण ग्रामीण भागातली ग्रामीण पतसंस्था ज्यावेळी 100 कोटीचा 27 वर्षाचा आणि त्यात करून विशेषतः गेल्या 3 वर्षाचा जवळजवळ 60 ते 65 कोटीचा टप्पा पूर्ण करणं ही खरोखर संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या घेतलेल्या मेहनतीचं फळ आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगायला पाहिजे, सुदैवानं या जिल्ह्याचे माजी खासदार स्वर्गीय गोविंदरावजी निपानसामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सहकारात काम करण्याची संधी मिळाली. सहकारात काम करत असताना अतिशय वाईटपणा, भयंकर निंदा नालस्ती होतच असते. परंतु हे करत असताना सुद्धा, त्या टीका टिप्पणी होत असताना सुद्धा या संचालक मंडळानं कुठेही खचून न जाताना, पूर्वाश्रमीचा काळ ज्यावेळी आपण ती चित्रफित पाहतो त्यावेळी अंगावर शहारे येतात. सुदैवानं या संस्थेचा 25वा रौप्य महोत्सव ज्यावेळी उतंबेमध्ये झाला त्यावेळी मी स्वतः त्या कार्यक्रमाला हजर होतो. मित्रांनो, मी सुद्धा 2002 मध्ये पतसंस्था काढली, परंतु तीच पतसंस्था मी जिल्हा बँकेचा संचालक त्यावेळी नव्हतो, तरी सुद्धा ती मला पतसंस्था चालवता आली. कारण आम्ही ज्यांना कर्ज दिली, ज्यांनी ती कर्ज घेतली, काही जणांची अशी परिस्थिती होती की आज संध्याकाळी लग्नाला जायचं होतं, म्हणजे दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं होतं आणि पहिलाच चेक आम्ही त्याला दिला
पण त्या माणसाने ते कर्ज सुद्धा आमचं फेडलं नाही. परंतु मला तुमचा अभिमान आहे की तुम्ही ज्यांना कर्ज देता त्यांच्याकडनं योग्य प्रकारचे वसुली करता, त्यामुळे तुम्हाला ऑडिटवर घ्यावं मिळतं. केवळ कर्ज वाढणं सोपं आहे, काय कठीण नाही. आता थोड्याशा राष्ट्रीयकृत बँका असतील, आमच्या कोऑपरेटिव्ह बँका सुद्धा असतील, त्या कर्ज वाटप करताना थोडं धोरण त्यांचं आपलं थोडं कडक असतं. परंतु पतसंस्थाकडे तुम्ही एकदा गेल्यानंतर तो माणूस ओळखला, तो माणसाची परतफेडीची क्षमता आहे की नाही हे पाहणं, आणि त्याला तुम्ही जर योग्य माणसाला योग्य माणसाला तुम्ही कर्जाचा विनियोग करताय, त्यामुळं आपलं कर्ज काही अडचणीत नाही. मी आपला 25चा आर्थिक ताळेबंद पाहिला, तुमच्या सुदैवानं सगळ्या जवळजवळ केली जिल्हा बँकेच्या त्यामुळं मी तुम्हाला मनस्पूर्वक धन्यवाद देतो. भविष्यामध्ये या संस्थेच्या आता 16 शाखा आहेत, या शाखेच्या त्या 50 शाखा आहेत. त्याकडे साहेब आपण सांगितलं की आम्ही त्यातल्या 11 जागा स्वमालकीच्या आहेत. जर ही काही ॲसेट आहे, ही जिल्हा पतसंस्थेची ही ॲसेट आहे की स्वमालकीच्या जागेमध्ये स्वतःची पतसंस्था असणं ही या संस्थेची मोठी ॲसेट आहे. त्यामुळं तुमच्या संस्थेची भरभराट फार मोठी होणार. त्यावेळी आपल्या सुरेश भाईने आता सांगितलं की 10 वर्षामध्ये 100 कोटी 1000 कोटीचा टप्पा या संस्थेने गाठावा. तर 3 महिन्यामध्ये 3 वर्षामध्ये जर हे 80-85 कोटी रुपये जर जमा करत असतील, तर भविष्यामध्ये 5 वर्षामध्ये ही संस्था 100-1000 कोटीचा टप्पा निश्चितपणे पार पडेल. आणि हे करत असताना मला एका गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी आलेली ही ठेवीदार मंडळी काही मोठी कुठे निवृत्त झालेले, मोठमोठ्या पगारात घेऊन रिटायर झालेले अशा मंडळीनं या पतसंस्थेमध्ये ठेवी ठेवलेल्या नाही, की जो कामावर कष्ट करून हाताच्या हे पोटावर त्यांचा हात आहे, त्या मंडळींनी या पतसंस्थेमध्ये या पतसंस्थेमध्ये त्या विश्वासानं जी आपली गुंतवणूक केली, ती गुंतवणूक तुम्ही त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे. एखादा हा 100 कोटीच्या ठेवीच्या कार्यक्रमाला एवढी मोठी उपस्थिती लागते, हे खरोखर संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांचं मोठं श्रेयश आहे. हे जर म्हटलं तर काही वावगा ठरणार नाही. आम्ही एखादा बँकेचा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं तर तिथं 100-200 माणसं कशी जमवावी लागतात, हा सुद्धा आमच्या समोर मोठा प्रश्न येतो. पण तेराडे साहेब, आपण दोन्ही तेराडे साहेब आणि आपलं सगळं संचालक मंडळ आपण ते प्रामाणिकपणे कष्ट घेतात. ज्या पद्धतीनं आपण पतसंस्थेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करताय, त्याचबरोबर सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला, सामान्यातल्या सामान्य कष्टकऱ्याला सुद्धा वैभव प्राप्त करून देण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेताय, त्याला सुद्धा मला मनस्पूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो. ठेवी जमत राहतील, कर्ज विनियोग होत राहील, पण तो योग्य माणसाला कर्ज विनियोग होत असतानाही त्याच्या काही ज्या गुंतवणूक आहेत त्या सुद्धा योग्य प्रकारे योग्य ठिकाणी कराव्या लागतात. कारण आपण पाहिलंय की या देशाच्या राज्यातल्या असंख्य मोठ्या सहकारी बँका, असंख्य मोठ्या सहकारी संस्थांचा वापर योग्य प्रकारे कर्ज वाटप न केल्यामुळं त्या बुडीत नाही गेला. सुदैवानं असा प्रकार आपल्या कोकणात झाला नाही. कोकणातल्या सगळ्या सहकारी बँका, सगळ्या जिल्हा बँका असतील, सगळ्या अर्बन बँका असतील, सगळ्या पतसंस्था असतील, यांच्यावर इथल्या जिल्ह्यातल्या या कोकणातल्या सगळ्या सभासदांनी एक विश्वास ठेवला. त्यामुळे ही संस्था निश्चितपणानं चांगली झेप घेईल. आपण 500 कोटीचा 1000 कोटीचा टप्पा गाठाल. आणि हीच शिवशंभोच्या चरणी प्रार्थना करत असताना, एक धोरणात्मक निर्णय करत असताना संचालक मंडळानं या संस्थेला एक चांगली झेप घेण्यासाठी, एक चांगलं काम करण्यासाठी त्यांना बळ मिळो एवढीच एक प्रामाणिकपणे इच्छा व्यक्त करतो. मला या ठिकाणी बोलवलं, यथोचित सन्मान केला आणि एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनस्पूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद सर. खरं तर या पतसंस्थेचा 100 कोटीचा ठेवींचा टप्पा आज पूर्ण होतोय आणि या पतसंस्थेचा आपण जर आढावा घेतला तर या पतसंस्थेमध्ये जे ठेवीदार आहेत ते 100 रुपयापासून 50 लाखापर्यंतचे ठेवीदार आहेत. मित्रांनो, आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढी रक्कम जेव्हा आपण एखाद्या पतसंस्थेमध्ये ठेवतो, 100 आणि 100% विश्वास सन्माननीय चेअरमन प्रकाशजी थेराडे आणि सन्माननीय सरचिटणीस संतोषजी थेराडे यांच्यावरचा 100% विश्वास हीच गोष्ट 100%
हा 100 कोटीचा टप्पा पूर्ण करू शकते. आपण जोरदार लढा या दोन व्यक्तिमत्वांसाठी देऊया, कारण यांच्या विश्वासावर ही पतसंस्था एका यशाचे उत्तुंग भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा 100 कोटीचा ठेवींचा टप्पा आहे. यानंतर या पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय प्रकाशजी थेरडे साहेब, म्हटलं पूर्वी सन्माननीय चार्टर्ड अकाउंटंट अनंत पंडित या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पतसंस्थेच्या वतीने सन्मानित केले जाते. मी संजयजी कानाल संचालक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं. सन्माननीय अनंत पंडित चार्टर्ड अकाउंटंट यांचा सन्मान शिववैभव ग्रामीण विकास शेती सहकारी पतसंस्था मर्यादित कोचांब्याच्या वतीनं पतसंस्थेचे संचालक संजयजी कानाल यांच्या शुभ संपन्न होतोय. आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करण्यासाठी या पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन प्रकाशजी थेरडे साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत मांडावं. तत्पूर्वी कर्मचारी आहेत, या कर्मचाऱ्यांचा एक सन्मान आपण करतोय. एकदा सगळ्यांनी एकदम या. शिवशंभूच्या कृपेने निर्माण झालेली शिवभक्त संस्था आज 100 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. आणि या टप्प्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व सभासदांचं, ठेवीदारांचं आणि उपस्थित मान्यवरांचं शिवतर्फे खरोखर स्वागत. गैरवरून जाईल इतकी उपस्थिती आज सभासदांची बघायला मिळाली. आणि हा विश्वास लोकांनी आमच्यावरती ठेवलेला या विश्वासासाठी पात्र होण्यासाठी जी काय मेहनत करायला लागेल ते आम्ही नक्की करू. थोडक्यात सांगतो, शिवभाऊ 27 वर्ष आहे. 100 कोटी करायला आम्हाला जरा वेळ आलाच, कारण तो चांगल्यासारख्या खेड्यामधून आम्ही चालू केला. तो विश्वास संपादन करायला थोडा वेळ लागला, पण आता भरारी घेत आहोत आम्ही. 100 ते 500 करायला अशक्य नाही. आणि तिथल्या मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे ते नक्की यशस्वी करू, कारण आम्ही पाया भक्कम करतोय. संतोष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वतःच्या शाखा निर्माण करतो, ज्या स्वतःच्या स्वमालकीच्या असतील. जिथे जिथे चान्स मिळतो, जिथे जिथे शक्य आहे, त्या प्रत्येक शाखा आम्ही खरेदी करतोय, जेणेकरून शाखा रेंटवर असल्यानंतर जे बदलण्याचं योग येतो तो होणार. आणि त्यामुळे सभासदांचा विश्वास आहे. त्याचबरोबर सर्वात आधुनिक तंत्रज्ञान जे बँकांमध्ये नाही आणि कोऑपरेटिव्ह संस्थांमध्ये नाहीच. NEFT, RTGS, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल बँकिंग, पिग्मी कलेक्शन ऑनलाईनमध्ये आणि सगळा व्यवहार ऑन क्लिक ऑफ बटन. आज ह्या क्षणी पण मी माझी बॅलन्स शीट तुम्हाला दाखवू शकतो. नॉट ओनली बॅलन्स शीट, त्या बॅलन्स शीटमधले सगळे कामगार त्या शाखेमध्ये माझ्या 16 शाखा आता कार्यरत आहेत. प्रत्येक शाखेमध्ये किती ठेवी आहे इतकं डिटेलिंग ह्या सॉफ्टवेअरने करून दिलेलं आहे आपल्याला. त्यामुळे तुमचे पैसे कुठल्याही शाखेमध्ये कुठेही केव्हाही कधीही मिळू शकतात, कधीही तुम्ही NEFT करू शकता. त्यामुळे शिवभावावरती विश्वास ठेवताना अजिबात विचार करू नका आणि ठेवी ठेवा. त्या परत देण्याची 200% गॅरंटी मागच्या अहवालातच मी दिलेली. शेवटचे कर्मचारी तितकेच गुणी आहेत, संतोष साहेब सतत सांगतात आणि मलाही त्याचा सारखा अभिमान आहे. त्यांच्यामुळेच आम्ही 100 कोटी पार करू शकलो. त्यांची अतोनात मेहनत, अविरत परिश्रम, रात्री 2-2, 3-3 वाजता पहाटे 5 वाजेपर्यंत बॅनर लावण्याचं काम माझ्या मुलांनी केलं, खरोखर वाखाणण्यासारखं आहे. त्याबरोबरच आमचे जे कर्जदार आहेत ते देखील गुणी आहेत. फार काही वसुली करावी लागत नाही. वसुली टीम आम्ही खूपच स्ट्रॉंग केली आहे. माझ्या मार्केटिंग टीमपेक्षा वसुली टीम स्ट्रॉंग आहे. आणि माझं ह्या वसुली करणं करायला लागू नये असं नेहमी वाटतं. ज्याने कर्ज घेतलंय, ज्या विश्वासाने आम्ही दिलंय, त्या विश्वासाने ते परत द्यावं एवढी विनंती असते आमच्या कर्जदारांना. खरोखरच
जरा अडवणूक झाली तर आम्ही थोडं अडतो आणि वसूल करतो आणि ती सणसणीत वसुली मागच्या 2 वर्षात आम्ही केलेली आहे. त्यामुळे जो 2% थकबाकीचा टप्पा आहे म्हणजे त्याचे टार्गेट होतं ते आम्ही पूर्ण केलं. त्यामुळे शिवभाऊमध्ये ठेवलेले पैसे साहेबांनी सांगितलं तसं RDCC अशा चांगल्याच सहकारी आणि सरकारी बँकांमध्येच आहे. त्यामुळे कोऑपरेटिव्हमध्ये ठेवलं की डुबतात. आमचे ऑडिटर साहेब पण आहेत तिथे. असं कधीच होणार नाही, तुमच्या पैशाला कुठल्याही गालबोट लागणार नाही. तुम्ही ज्या विश्वासाने आमच्याकडे ठेवी ठेवलेल्या आहे त्या विश्वासाने या ठेवी जपल्या जातील, परत दिल्या जातील. आज 18 आहेत, त्या 16 झाल्या. मला वाटतं मार्च एंडपर्यंत 21 होतील. पुढच्या वर्षी आम्ही पुन्हा शाखांची मागणी नक्कीच करू शकणार नाही, कारण आम्हाला महाराष्ट्राचं संपूर्ण राज्य कार्यक्षेत्र मिळालेलं आहे. ही घोडदौड थांबणार नाही, पण ही गुणात्मक घोडदौड असेल. इथे नुसती काही आजूबाजूच्या संस्थांमध्ये जे चालते दिखाऊपणा तो नसेल. इथे प्रामाणिक घोडदौड असेल. कुठलाही व्यवहार, कुठलीही नंबर फर्ज केलेलं नसेल, फसवणूक केलेलं नसेल याची 100% खात्री देतो. वेळ खूप झाला आहे, मलाही मुंबईला निघायचं आहे. त्यामुळे तुमची रजा घेतो. शिवभाऊवरती असाच विश्वास ठेवा आणि शिवभाऊला तुमची साथ, तुमचा पाठिंबा हवा. तुमच्या ह्या विश्वासाला आम्ही नक्की पात्र ठरवू. धन्यवाद. थँक्यू. खूप कमी वेळामध्ये संपूर्ण शिववैभवच्या कार्यपद्धतीवरती प्रकाश टाकण्याचं काम आपण या ठिकाणी केलं, याबद्दल आपल्याला धन्यवाद. यानंतर टाकळे कोण कुंभारखणी ते जे सर्व सभासद आणि हितचिंतक उपस्थित आहेत, या सर्वांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे यायचंय. टाकळे कोण कुंभारखणी ज्या सभासदांचे सत्कार राहिलेले आहेत त्यांनी कृपया स्वीकारण्यासाठी यायचे. सगळ्या ज्या आलेल्या सभासदांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या सगळ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी स्नेहभोजन घेऊनच जायचं आहे. आपण सगळा आमचा स्टाफ आपल्याला स्वतःहून समोर येऊन आपल्याला वाटणार आहे. सगळ्यांनी सहकार्य करावं ही सगळ्यांना नम्रतेची विनंती. ज्या आतुरतेनं आपण आला त्याच प्रेमानं संस्थेला आशीर्वाद देऊन आपण जाणार आहात आणि उद्या 10 ठेवीचा टप्पा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पूर्ण होणार आहे. सगळ्यांना सूचना आहे कर्मचाऱ्यांना की पहिल्यांदा जो आमचा सगळा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे त्यांना स्नेहभोजनासाठी व्यवस्था करावी. त्याचबरोबर इकडच्या साईडला लेडीज टॉयलेट आहेत आणि ह्या साईडला पलीकडच्या साईडला जेंट्स टॉयलेट आहेत आणि वरती जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. सर्व मान्यवरांना धन्यवाद. त्याचबरोबर आमचे आलेले पत्रकार सन्माननीय विचारे साहेब, सन्माननीय आमचे भोसले साहेब, त्याचबरोबर ठाकूर गुरुजी आणि उपस्थित राजशेठ सुर्वे, सुशील भायजे, ठाकूरजी भायजेजी, सर्व आपण अमूल्य असा वेळ संस्थेला दिलेला त्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीनं, संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं, संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझं नाव राहून सर्व आपले पत्रकार आपल्या कुंभारवाडीतून आलेले आहेत त्यांचाही मनापासून कुलचंदकर यांचाही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी हे लाईव्ह केलं आणि आजच्या डेटला आताच्या वेळेला 8,000 लोक आपला कार्यक्रम ज्यांनी पाहिलेला आहे त्या आमच्या सगळ्या लाईव्ह टीमचं संचालक मंडळाच्या वतीनं त्यांचं स्वागत. या कुंभारे सगळी टीम. त्याचबरोबर ज्यांनी आवाज चांगल्या पद्धतीने पोहोचवला ते आमचे घोरपडे साहेब, या घोरपडे साहेब, मंडप डेकोरेटर अजयजी गोळेकर, अजय गोळेकर, उपस्थित सर्व जे पुरुष वर्ग आहे आपल्या ते वरती एक पंगत चालू आहे. आलेल्या सगळ्या शाखेतील
सभासद बंधूंना नम्रतेची विनंती आहे की आपल्या सगळ्यांना ज्यांना हळदी कुंकू मिळालं नसेल तर पाठच्या साईडला आपल्याला हळदी कुंकवाची व्यवस्था केलेली आहे. 5 मिनिटासाठी सन्माननीय आमच्या नेहमी या संस्थेचं ऑडिट करणारे आमचे नेवरेकर यांचा सन्मान हे सगळ्यांच्या पिशव्या द्या ना हे सुशील सन्मान चिन्ह पिशवी करतात. या ठिकाणी पुरुष वर्गाला विनंती 5 मिनिटं आपण बसून घेतलं तर बरं होईल. 2 मिनिटं फक्त बसून घ्या. थोड्याच वेळात जेवण भरपूर आहे. स्नेह भोजनामध्ये पतसंस्था कधीही कमी करत नाही. संतोषला वेगळे रामशेठने बोलवले. संतोषला जरा रामशेठने बोलवले. हे रामशेठ मी नाव वरती आहे ना बरोबर बरोबर येतोय तिकडे पण जे आमच्या सगळ्या पतसंस्थेच्या या सगळ्या सोहळ्यासाठी न सांगता प्रत्येक वार्षिक सभेला पतसंस्थेच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला जे उपस्थित राहतात आणि नेहमीच माईक सांभाळण्याचं काम करतात ते आमचे सगळ्यांचे आमच्या सगळ्या स्टाफचे आमच्या संचालक मंडळाचे लाडके सन्मान्य कुंभार सर यांनाही शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही निलेशजी कुंभार सर यांचा सन्मान होतोय. रवी सर यांनाही सन्मान रवी सर कुंभार सरांचा या तुम्ही नानवडेजी जेवायचं आहे खायचं आहे जाऊशे पुढे रस्ता लहान शाल श्रीफळ आणि हे घेऊन स्मृती आपल्या आता नंतर